तर राजकारणामध्ये खरं आणि स्पष्ट बोलायला मान्यता नाही असं गडकरींनी म्हटलंय। माझ्या राजकीय जीवनात कधीही खोटं बोललो नाही असं गडकरींनी म्हटलंय। पुण्यातील कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। कारण एक गोष्ट खरी आहे की राजकारणात खरं बोलणं आणि स्पष्ट बोलणं याला मान्यता नाही आहे आणि त्यामुळे शिवाजीरावांच्या माझ्यासोबत एक साम्य आहे। मी आजपर्यंत माझ्या जीवनात पॉलिटिकली खोटं बोललो नाही आणि त्यामुळे मला केव्हा लोक बोलतात म्हणतो तुमचं काम होत नाही, पुन्हा भेटायला येऊ नका, दुसऱ्या नवीन कामा करताय, पण हे काम घेऊन येऊ नका, हे नाही होणार। म्हणून तुम्ही असं कशाला सांगता, करीन असं म्हणा ना, मी बघतो, मी करतो, ही भाषा राजकारणाची म्हणून मला नाही वापरायची। तर पुणे संभाजीनगर हायवे माझं स्वप्न होतं असं नितीन गडकरींनी म्हटलंय। पुण्याहून 2 तासात संभाजीनगरला पोहोचणार असं नितीन गडकरी म्हटलं। मैं पूना से औरंगाबाद एक्सप्रेस हाईवे बना रहा हूँ शिरूर के आगे, और मेरा सपना है कि पूना से 2 घंटे में औरंगाबाद जाएंगे। तो अब वो काम करने के लिए जो एग्जिस्टिंग रोड है उसको भी 6 लेन बना रहे हैं और औरंगाबाद तक 2 घंटे में पहुंच जाएंगे आप, और वहाँ से नागपुर 2.5 घंटे में। तो हवाई जहाज की जरूरत नहीं। ये शिरूर से संभाजीनगर 192 किलोमीटर, ये 15,000 करोड़। और इसके अलावा कल हमने एक निविदा फाइनल की है, वो खेड़ से नासिक फाटा 30 किलोमीटर, वो भी एलिवेटेड रोड है, ये भी 8,000 करोड़ का है। तर चाकणमध्ये कोणीही येऊन राजकारण करू नये अशी उद्योजकांनी भूमिका घेतली असं उदय सामंत यांनी म्हटलं। उद्योजकांच्या भूमिकेचं मी स्वागत करतो असं देखील उदय सामंत यांनी म्हटलं। माझ्या विभागाशी निगडीत शिंदेंना पत्र दिल्याचं देखील सामंतांनी म्हटलं। उद्योजकांच्या आवश्यक मागण्यांचा 24 तासात निर्णय घेतल्याचं उदय सामंतांनी सांगितलं। चाकणमध्ये आज एकतर आपण त्यांचा व्हिडिओ बघितला असेल की आमच्या सगळ्या परिसरामध्ये येऊन कुठच्याही राजकीय नेत्यांनी राजकारण करू नये अशी भूमिका तिथल्या उद्योजकांनी मांडली, त्याबद्दल मी त्यांना परत धन्यवाद देतो। आणि माझ्या विभागाशी निगडीत जे विषय होते त्याचं पत्र देखील दुपारी 3 वाजता माननीय एकनाथ शिंदे साहेबांना पहिलं पत्र दिलं, दुसरी कॉपी तिथल्या उद्योजकांना पाठवलेली आहे। आणि तिथल्या जे काही समस्या होत्या, पार्किंगसाठी जागेची आवश्यकता होती, घनकचऱ्याच्या जागेची आवश्यकता होती, आमचे 14 किलोमीटरचे रस्ते जे मंजूर झालेत ते वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बदल करून त्यांना ते पाहिजे होते, ते सगळ्याचा निर्णय 24 तासामध्ये उद्योग विभागाने घेतलेला आहे। तर महायुतीला विरोध नाही, पण गणेश नाईक यांना विरोध असणार असं विजय चौगुले यांनी म्हटलंय। नवी मुंबईतील क्लस्टरबाबत नाईकांची भूमिका मान्य नाही असं चौगुले यांनी म्हटलेलं आहे। भाजपचे वनमंत्री ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करतायत आणि क्लस्टरच्या बद्दल त्यांची जी भूमिका आहे त्याबद्दल काय वाटतं? बघा, माझी भूमिका मी तिथं मांडलेली आहे, त्याला काय अर्थ नाही। ज्याचा ज्याचा प्रश्न आहे त्याचं त्याच्या स्वइच्छेने त्यांनी ठरवायचा असतो। तुमच्या हातात सत्ता असली म्हणून तुम्ही काही करा हे आम्ही होऊन देणार नाही। आम्ही युती म्हणून आम्ही लढतोय, नव्या मुंबईमध्ये युती म्हणून आम्ही एकत्र आहोत, पण गणेश नाईक म्हणून आम्ही एकत्र नाही।